आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, एका बंधूने मला असं एक विचारलं, पश्चाताप कसा करावा? आणि दुसरा प्रश्न, पापापासून स्वतःला कसं दूर ठेवावं? चांगला प्रश्न आहे प्रिय बंधू आणि भगिनीनो. हे असं कमेंट ऐकून मला खूप आनंद झाला आणि याच्यावर आपण माग काही व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. तरी पुन्हा एकदा मला सांगण्यासाठी फार आनंद आहे. आणि हे दोन प्रश्न आपण आज ह्या व्हिडिओमध्ये एका वेळेस सांगू शकणार नाही. तरी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पश्चाताप कसा करावा याच्याविषयी आपण ऐकूया. आणि त्याच्यानंतर समोरचा व्हिडिओ आपण पापापासून कसं दूर राहावं, पापापासून स्वतःला कसं दूर ठेवावं याच्याविषयी आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर आज आपण पश्चाताप कसा करावा प्रिय बंधू आणि भगिनीनो, हे फार महत्वाची गोष्ट आहे. एक चांगला प्रश्न आहे आणि आम्हा सर्वांना हे गरजेचं आहे की आपण कसं पश्चाताप करावा. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो आणि आम्ही चांगलं जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. परंतु व्यावहारिक जीवनामुळं किंवा आपल्या ह्या जागतिक शोकामुळं किंवा आमच्या संगतीमुळं आम्ही पापापासून दूर राहण्यासाठी किंवा पश्चाताप करण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु ते जमत नाही. पुष्कळदा आमच्या मनामध्ये येते पश्चाताप करावा, परंतु प्रिय बंधू आणि भगिनीनो, पश्चाताप करणे आम्हाला कॅथलिक विश्वासानुसार पुष्कळ वेळेस आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि आम्ही पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप म्हणजे नेमका आहे काय? पश्चाताप म्हणजे मी केलेले पाप आठवण करून त्याच्यावर दुःख व्यक्त करणे आणि पुन्हा पाप न करणे, पुन्हा पाप न करण्याचा दृढ निश्चय करणे. प्रियजन हो, आम्ही संत लूकाचे शुभवर्तमान अध्याय 15 ओवी 17 मध्ये आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये आम्ही उधड्या पुत्राविषयी आम्ही वाचलेला आहे. अध्याय 15 ओवी 17 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकर्यास भाकरीची रेल चेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरत आहो. त्याला पश्चाताप झाला. म्हणजे काय? त्या वचन काय म्हणत आहे? तो शुद्धीवर येऊन म्हणाला. याचा अर्थ काय प्रिय बंधू आणि भगिनीनो? तो शुद्धीवर आला. याचा अर्थ तो बेहोश नव्हता, परंतु तो आध्यात्मिकरित्या शुद्धीवर आला. म्हणजे याच्यापूर्वी आध्यात्मिकरित्या तो बेशुद्ध होता. तो काही म्हणजे त्याला भान नव्हतं. आणि मग त्याला जेव्हा दुःख आलं, संकट आलं, त्याला अडचण आली, त्याला भूक लागली, तेव्हा त्याला बापाची आठवण आली आणि त्याने मनातून पश्चाताप केला. म्हणाला, माझ्या बापाच्या घरी भाकरीची कितीतरी लोकांना, भिकाऱ्यांना रेलचेल आहे आणि मी इथं भुकेने मरत आहो. मग त्याने पश्चाताप केला. तो होश मध्ये आला आणि पश्चाताप केला आणि तो म्हणाला, मी माझ्या बापाकडे जाईन, मी वापस जाईन आणि मी म्हणेल, बापा, मी तुमच्या विरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप केलेले आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, पश्चाताप म्हणजे आपण केलेल्या चुकीची आम्ही आठवण करणे, त्याच्यावर दुःख व्यक्त करणे आणि वापस जाणे, देवाकडे वळणे. प्रियजन हो, आम्हाला लूकाचे शुभवर्तमान अध्याय 15 मध्ये 3 उदाहरण दिलेले आहेत. 3 दृष्टांत सांगितले. पहिला दृष्टांत आहे हरवलेले मेंढरू, दुसरा दृष्टांत आहे हरवलेले नाणे आणि तिसरा दृष्टांत आहे हरवलेलं लेकरू म्हणजे उधड्या पुत्र. म्हणजे हे तिन्ही कसे आहेत? हरवलेले आहेत. म्हणजे मालकापासून दूर गेलेले आहेत, बापापासून दूर गेलेले आहेत, देवापासून दूर गेलेले आहेत आणि मग मालक त्याला शोधतो. त्याचप्रमाणे हर एक पापी
हर एक पापी मनुष्य काय झालेला आहे, देवापासून दूर गेलेला आहे, आपल्या बापापासून दूर गेलेला आहे. मग आम्ही काय करावं, जे आम्ही पापी आहोत ते आपण आठवण करावं की मी खरोखर देवापासून दूर गेलो, आणि मग आपण वापस आला पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. आणि जे जे आम्ही पाप करत आहोत ते पाप आपण आठवण करून पुन्हा ह्या पापाकडे जाणे नाही, ह्या पापात पुन्हा पडणे नाही. तो आहे खरा पश्चाताप. आम्ही प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुष्कळदा पाप स्वीकार करतो, पश्चाताप करतो, पाप स्वीकार करतो, परत त्याच पापामध्ये जातो. म्हणजे हा खरा पश्चाताप नाही. खरा पश्चाताप म्हणजे मनातून आपण निर्णय करणे की मी जे पाप केलेले आहे, माझ्या देवाला मी दुखवलेले आहे, आता यानंतर मी कधी पाप करणार नाही, यानंतर मी पापात पडणे नाही. आम्हाला माहित आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, निनवेचे लोकांनी, निनवे हे शहर पापामध्ये पडलेलं होतं. परमेश्वराने योनाला पाठवून त्यांना पश्चाताप करायला सांगितला. जर तुम्ही ह्या 40 दिवसामध्ये जर पश्चाताप केला नाही तर हे शहर मी उद्ध्वस्त करेल. योनाला परमेश्वराने पाठवले, आणि जेव्हा योनाला परमेश्वराने पाठवले, त्या योनाने त्यांना हा प्रभूचा संदेश दिला, देवाचा संदेश दिला, तेव्हा त्या शहरातील प्रत्येक लोकांनी, राजापासून तर लहानातल्या लहान सेवकापर्यंत प्रत्येकाने पश्चाताप केला. आणि कसा पश्चाताप केला? त्यांनी स्वतःला विनम्र केलं, म्हणजे स्वतःवर राख लावून घेतले, गोंदपाट नेसले, खाली बसले, राखेमध्ये बसले. प्रियजन हो, आम्ही राख बुधवारच्या दिवशी स्वतःवर राख लावतो आणि आम्ही काय कबूल करतो? मी पापी आहो. राख आम्हाला काय आठवण करून देते? प्रत्येक माणसाला आठवण करून देते की मी माती आहे. मनुष्य काय आहे? माती आहे, आणि तो मातीत जाणार आहे. मग आम्ही कशाला पापामध्ये राहायचं? आणि म्हणून त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा मनावर काबू ठेवून आम्ही पश्चाताप करून पुन्हा पापामध्ये न जाण्याचा निश्चय करणे म्हणजे पश्चाताप करणे. प्रियजन हो, आम्ही लूक अध्याय 7:38 मध्ये आम्ही वाचतो, एक पापीनी स्त्री येशू जेव्हा एका शास्त्रीच्या घरी जेवण करायला, भोजन करायला गेला होता, तिथं ती स्त्री आली आणि येशूच्या चरणाशी बसली. येशूच्या चरणाशी बसली म्हणजे स्वतःला तिने एकदम विनम्र केले, येशूच्या चरणाशी बसली. ती रडू लागली, रडून पश्चाताप केला. तिनं पश्चाताप केला तिच्या पापाविषयी. ती जे काय पाप करत होती त्या पापावर तिनं पश्चाताप. तिला समजलं की मला दुसरा कोणी ह्या पापापासून वाचवू शकत नाही, मला पापाची क्षमा दुसरा कोणी देऊ शकत नाही, तर फक्त प्रभू येशू ख्रिस्त मला पापाची क्षमा देऊ शकते. आणि म्हणून ती प्रभूच्या चरणाशी बसली, रडली, आसवाने येशूचे पाय धुतले, आणि तिने आपल्या केसाने येशूचे पाय पुसले, आणि तिने येशूच्या चरणाला तेल लावले, आणि तिने येशूच्या चरणाचे मुके घेतले. प्रियजन हो, आपण सुद्धा आमच्या पापापासून मुक्त होण्यासाठी प्रभूच्या चरणी आला पाहिजे. प्रभूच्या चरणी आल्याशिवाय आम्ही पुष्कळदा काय करतो? पश्चाताप करतो, दुःख होते, परंतु प्रभूकडे येत नाही. आम्ही पश्चाताप करतो कधी कधी, परत आम्ही आमच्या मित्र मंडळीमध्ये, आमच्या व्यवसायामध्ये राहतो, परंतु आम्हाला पश्चाताप होत नाही, किंवा पश्चाताप त्याच्यातून आम्हाला बाहेर पडता येत नाही. तर आम्हाला ह्या पापी स्थितीत उत्तम उदाहरण आम्हाला प्रभू सांगत आहे. आम्ही प्रभूकडे वळलं पाहिजे, प्रभू जवळ आलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही यशायाचा ग्रंथ अध्याय 55 ओवी 6 आणि 7 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर म्हणत आहे, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो. दुर्जन आपला पाप मार्ग सोडो आणि अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो. म्हणजे प्रियजन हो, पश्चाताप करणे म्हणजे आपले पाप मार्ग सोडून देणे.
प्रभूकडे येणे आणि प्रभूच्या शक्तीवर, सामर्थ्यावर, प्रभूच्या दयेवर अवलंबून राहणे. प्रियजनो, आम्हाला पश्चाताप करण्याचा एक देवाकडून एक बोलावणं आहे किंवा आम्हाला बोलावा आहे. परमेश्वर आम्हाला बोलवत आहे आणि पश्चाताप केल्याने आम्ही आमचे सर्व पाप आम्ही परमेश्वराला समर्पित करून पुन्हा पाप न करण्याचा आपण दृढ निश्चय करतो. आम्ही कॅटेकिझम क्लासमध्ये, धर्मशिक्षणामध्ये आम्ही शिकलेलं आहे, आपण पश्चाताप करावा. जेव्हा आम्ही पाप स्वीकार करायसाठी जातो तेव्हा आमचे पाप आपण आठवण करून, सर्वात 5 मुद्दे आहेत पाप स्वीकार करायचे आपण शिकलेले आहे. पाप स्वीकार करण्यासाठी आपण सर्वात आधी आपले आत्मपरीक्षण करणे. आत्मपरीक्षण म्हणजे आम्ही काय काय पाप केलेलं आहे ते आठवण करणे, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की केलेल्या पापाची म्हणजे जे काय आम्ही आठवण केलेलं आहे त्याच्यावर आपण दुःख व्यक्त केलं पाहिजे. कसं दुःख व्यक्त केलं पाहिजे की देवा, तू एवढा प्रेमळ आहेस, तू माझ्यावर एवढं प्रेम केलेस, तू मला सांभाळतोस, तू माझा देव आहेस, परंतु मी तुझ्या दूर गेलो, मी पाप करून मी तुझ्या विरुद्धामध्ये कार्य केलेलं आहे, मला मनापासून दुःख होते. अशा प्रकारे पश्चाताप करावा. आणि तिसरा मुद्दा आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पुन्हा पाप न करण्याचा दृढ निश्चय केला पाहिजे. यापुढे मी पाप करणार नाही, कारण मला पश्चाताप झालेला आहे, मी देवापासून दूर गेलेला आहे, मी देवाचं लेकरू आहो, आता मी वापस येतो. आणि म्हणून आपण पश्चाताप करावा आणि पुन्हा पाप न करण्याचा दृढ निश्चय करावा. आणि नंतर चौथा मुद्दा आहे, आपण गुरुस्वामीजवळ सर्व पाप स्पष्टपणे सांगावं. आणि 5वा मुद्दा आहे, गुरुस्वामीने दिलेले जे दंड आहे ते आपण करावं. तर अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, पश्चाताप करणे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा आम्ही पश्चाताप करतो तेव्हा प्रभूची कृपा आमच्यावर येते आणि आमचे पाप नष्ट होते. आमचे पाप परमेश्वर कधी आठवण करत नाही आणि आमच्या पापाची क्षमा होते. प्रियजनो, आपण पश्चाताप करूया, देवाकडे वळूया, देवाला शरण जाऊया आणि पश्चातापाद्वारे देवाचा आशीर्वाद आपण प्राप्त करूया.